हसन मुश्रीफांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडली आहे। कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा 800 किलोमीटरचा प्रवास अशक्य। मुश्रीफांनी हे कारण दिलंय। मुश्रीफ 26 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी सुद्धा वाशिमला गेले नव्हते। क्रीडा मंत्री दत्ता भरणेंकडे लवकरच पालकमंत्रीपदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आताची ब्रेकिंग न्यूज समोर आहे। वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मुश्रीफांनी सोडली आहे। तर ज्यावेळी पालकमंत्रीपदाचं वाटप झालं, पालकमंत्रीपद देण्यात आलं, त्यावेळेपासूनच हसन मुश्रीफ हे वाशिमच्या पालकमंत्रीपदासंबंधात असमाधानी होते, नाराज होते अशी चर्चा होती। आणि आता अखेर वाशिमच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी हसन मुश्रीफ यांनी सोडलेली आहे। वाशिमपर्यंतचा प्रवास हा अशक्य असल्याचं कारण देत मुश्रीफांनी आता पालकमंत्रीपद सोडलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, सरकार स्थापन झाल्यापासून ज्या प्रकारच्या राजकीय घडामोडी आपण पाहतोय, एकीकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा असेल, माणिकराव कोकाटे यांचं आता मंत्रिपद धोक्यात असेल, हसन मुश्रीफ यांनी आता पालकमंत्रीपदावरून खरं तर नाराजी दाखवली होती आधी, आता त्यांनी त्या संदर्भात आपली जबाबदारी सोडलेली आहे। मुश्रीफांनी पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोडलेली आहे। काय घडते नेमकं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये? कारण तू म्हणालाप्रमाणे अगदी बरोबर आहे। कारण आपण पाहिलं असेल तर कालच अजित पवार यांना द्यावा लागला, त्यानंतर आता दुसरी त्यांच्याच गटातून एक दुसरी माहिती समोर येते, ती म्हणजे मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती सोडलेली आहे। मंत्री म्हणून काम करताना कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा प्रवास 800 किलोमीटरचा करणं शक्य नसल्यानं त्यांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी जी आहे ती सोडल्याची राष्ट्रवादीच्या सूत्रांकडून माहिती मिळते। आणि याचमुळे वाशिम जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळणार। आता हे पालकमंत्री कोण असणार आहेत तर क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे लवकरच पालकमंत्री पदाची जबाबदारी घेणार असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला राष्ट्रवादीतील एका महत्वपूर्ण नेत्याने दिलेली आहे। मुश्रीफ 26 जानेवारीच्या कार्यक्रमानंतर वाशिम जिल्ह्यात गेलेच नाहीत अशी देखील माहिती समोर येते। आपण कारण बघितलं असेल तर आधीच पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये एकीकडे वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र अजित पवार यांचे मंत्री पालकमंत्री पदाची ज्या जिल्ह्याची जबाबदारी होती त्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण सुशांत, महत्वाची गोष्ट यामध्ये नोटीस करायला लागली की ज्या प्रकारच्या घडामोडी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षामध्ये त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घडत आहेत, खरं तर केवळ आणि केवळ अंतराचं कारण आहे। तर ज्यावेळी पालकमंत्रीपद वाशिमचं स्वीकारलं त्यावेळी याबाबतचं त्यांना माहिती नव्हती का? अगदी बरोबर आहे। कारण आपण पाहिलं असेल तर ज्यावेळी पालकमंत्री पदाचं वाटप करण्यात आलं होतं त्यावेळी काही मंत्र्यांनी त्यांना जी नको असलेल्या जिल्ह्याचं पालकत्व जे आहे ते देण्यात आलं होतं, त्यामुळे ते मंत्री नाराज होते। त्यामध्ये आपण जर बघितलं असेल तर रायगड असेल, नाशिक असेल या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही कायम आहे। वाशिमचं ज्यावेळी पालकमंत्री पद हसन यांना देण्यात आलं त्यावेळी खरं तर त्यांनी ते आपल्याला नको आहे असं सांगितलं होतं। मात्र त्यानंतर आता जवळपास 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला ते गेले आणि त्यानंतर ते वाशिम जिल्ह्यात गेलेच नाहीत। मुख्य त्यांच्याकडून असं कारण सांगितलं होतं ते आपल्याला वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूर, मुंबई, वाशिम असा सातत्याने प्रवास जो आहे 800 किलोमीटरचा जवळपास हा प्रवास आहे तो करणं शक्य नाही आणि त्याचमुळे आपल्याला हे पालकमंत्रीपद नकोय असं त्यांनी स्वतः म्हटल्याचं आपल्याला कळतंय। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण अशा माहितीबद्दल।